नमस्कार सेवक मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सर्वात जास्त प्रचार होत आहे आणि प्रचार केले जात आहे की मंडळाने नियम बदलवले। पहिल्या नियमावलीत जे नियम होते त्याच्यात बदल करण्यात आला आणि मंडळाने मनमर्जीने नियम टाकले। तर खरंच मंडळाने नियम बदलवले का? पहिल्या नियमावलीत जे नियम होते ते आजच्या नियमावलीत नाही काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। सेवक मित्रांनो, 24/2/1991ला पहिली नियमावली प्रकाशित करण्यात आली आणि नंतर जसजशी सेवकांना कार्य करताना आणि मार्गदर्शकांना कार्य देताना अडीअडचणी जाऊ लागल्या, तसतसा मंडळाने कार्य देणाऱ्या सेवकांचा म्हणजे मार्गदर्शकांचा शिबिर घेतला आणि त्या शिबिरात झालेल्या चर्चेतून बरेच नियम बनवण्यात आले आणि नंतर नियमावलीच्या सुधारित आवृत्त्या बनत गेल्या। पहिली आवृत्ती 1991ला आली, तर दुसरी आवृत्ती 1997ला आली, नंतर तिसरी आवृत्ती 1999ला, तर चौथी आवृत्ती 2005ला, पाचवी आवृत्ती 2008ला, सहावी आवृत्ती 2014ला आणि सातवी आवृत्ती 2019ला आली। माझ्याजवळ 2019ची आवृत्ती आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या आवृत्तीतील नियम 2019च्या आवृत्तीत आहेत का नाही ते पाहू आणि नियम बदलवण्यात आले का, कोणता बदल करण्यात आला यावर चर्चा करू। सेवक मित्रांनो, इतर संस्थेचे लोक, काही मंडळाचे लोक इकडं तिकडं हेच सांगत फिरतात की आताच्या नियमावलीमध्ये मंडळाने मनमर्जीने नियम टाकले आणि पहिल्या नियमावलीत जे नियम होते ते बदलवले। पहिल्या नियमावलीत वेगळेच नियम होते आणि आताच्या नियमावलीत वेगळे नियम आहेत। मला वाटते असे म्हणणारे लोक स्वतःही अंधारात आहेत आणि असे म्हणून दुसऱ्यांनाही अंधारातच ठेवण्याचे, बहलवण्याचे, फुसलवण्याचे कार्य करीत आहेत। आतापर्यंत ज्या ज्या नियमावलीच्या आवृत्त्या निघाल्या त्या सर्व मार्गदर्शकाच्या शिबिरातून, त्यात झालेल्या चर्चेतून नवीन नियम बनवून सुधारित आवृत्त्या निघाल्या। नियम शिबिराच्या माध्यमातूनच बनवल्या जाते, मनमर्जीने नियम बनवल्या जाऊ शकत नाही। आता आपण पहिली नियमावली पाहू। यात मार्गातील सेवकांकरिता नियम, मार्गात येणाऱ्या नवीन सेवकाकरिता नियम, मार्ग देणाऱ्या सेवकांकरिता नियम, मार्गात येणाऱ्या महारोगाकरिता नियम असे 4 सेक्शन आहेत आणि यात जे नियम आहेत ते 2019च्या नियमावलीत आहेत का ते पाहू। आपण सुरुवात करू मार्गातील सेवकांकरिता नियम। पहिला नियम, कोणत्याही मंदिरात किंवा तीर्थस्थानावर कोणत्याही देवाला नमस्कार करू नये। दुसरा नियम, अनेक वाल्याकडे गेल्यास त्यांनी केलेल्या पूजेला नमस्कार करू नये, आरती घेऊ नये आणि दुःखाला पात्र होऊ नये, त्यांच्याकडे फक्त जेवण घ्यावे। या 2 नियमांना जोडून एकच नियम बनवण्यात आला की इच्छेनुसार अनेक देवांची पूजा करणाऱ्याकडे किंवा मंदिरात, देवस्थानावर सेवक गेल्यास त्यांनी केलेल्या पूजेला, देवाला, मूर्तीला, फोटोला नमस्कार अथवा पूजापाठ करू नये, आरती घेऊ नये आणि दुःखाला पात्र होऊ नये, परंतु त्या ठिकाणी प्रसाद व भोजन घेता येईल। तिसरा नियम जसाचा तसाच आहे। चौथा नियम, या मार्गातील सर्व सेवकांनी आपल्या कुटुंबात व सेवकात खरे बोलावे, मर्यादा पाळावी आणि प्रेमाने वागावे। पाचवा नियम, मठाधिपतींनी निर्माण केलेल्या सर्व संस्थेशी खरे व्यवहार करावे। ह्या 2 नियमांना जोडून एकच नियम बनवण्यात आला की मार्गातील सर्व सेवकांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी निर्माण केलेल्या सर्व संस्थेशी खरे व्यवहार करावे, तसेच कुटुंबात व सेवकात सत्य बोलावे, मर्यादा पाळावी आणि प्रेमाने वागावे व सेवक सेविकांनी कुटुंबात वाईट शब्दात बोलू नये। सेवक मित्रांनो, नियम नंबर बदलले, शब्द रचना सुधारवण्यात आली, पण त्या नियमांचा अर्थ बदलला नाही। नंतर 6वा नियम जसाचा तसाच आहे, 7वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे, 8वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे, 9वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे आणि 10वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे। सेवक मित्रांनो, मी प्रत्येक नियम वाचवून दाखविला तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल, म्हणून जे नियम तुम्हाला स्क्रीनवर दिसतात त्यांना व्हिडिओ थांबवून वाचत चला। नंतर नियम क्रमांक 11 आणि नियम क्रमांक 12 या दोघांना जोडून एकच नियम बनवण्यात आला। कुटुंबात कोणालाही दुःख आल्यास कुटुंबातील सदस्यांनी सर्वप्रथम एकमताने विचार विमर्श करून स्वतःची सोडवणूक स्वतः करून भगवत कार्य घडवावे। एकाएकी आपले दुःख कोणालाही सांगू नये। जर दुःख दूर होत नसेल तर ज्यांच्याकडून मार्ग घेतला असेल त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरिता जावे आणि त्यांच्याकडूनच कार्य घ्यावे, शक्यतोवर दुसऱ्या मार्गदर्शकाकडे जाऊ नये। नंतर 13वा नियम जसाचा तसाच आहे, 14वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे, 15वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे आणि 16वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे। आता 17वा नियम, या नियमामुळे बऱ्याच सेवकांना
तसेच मार्गदर्शकांना कन्फ्युजन झाला असावा. त्यांना वाटलं असावा की मंडळाने नियम बदलवला, पण कदाचित ती प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. कारण 17वा नियम म्हणते की सेवकाचे साधे कार्य सुरू असताना इतर सेवकांकडे हवनाला गेल्यास हवनात बसून आहुती टाकू नये, फक्त प्रसाद व जेवण घ्यावे. आणि हाच नियम 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या आवृत्तीत असा आहे की साधे कार्य सुरू असलेल्या सेवकाला हवन संपल्यानंतर 1 वेळा आहुती टाकता येईल व तीर्थ व प्रसाद व जेवण घेता येईल. चर्चा बैठकीला जाता येईल. चर्चा बैठक स्वतःच्या घरी घेता येणार नाही. आणि नंतर 2008च्या 5व्या आवृत्तीपासून यात सुधारणा करण्यात आली आणि साधे कार्य सुरू असलेल्या नवीन सेवकांना हवन कार्यात गेल्यास हवनात आहुती टाकता येणार नाही, परंतु साधे कार्य सुरू असलेल्या पक्क्या सेवकाला हवन संपल्यानंतर 1 वेळा आहुती टाकता येईल. तसेच तीर्थप्रसाद व जेवण घेता येईल. चर्चा बैठकीला जाता येईल. कार्याच्या दिवसात चर्चा बैठक स्वतःच्या घरी घेता येणार नाही. हा असा नियम लिहिण्यात आला. आता मार्गातील सेवकांकरिता नियम संपले. आता मार्गात येणाऱ्या नवीन सेवकांकरिता नियम पाहू. यातील नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 5ला जोडून हा एक नियम बनवण्यात आला. मार्गात येणाऱ्या दिवसापर्यंत कुटुंबात पूजत असलेल्या सर्व प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्तीचे, फोटोचे, स्वतःच्या घरातील करीत असलेल्या पूजा, अस्तित्वात असलेल्या पूजा विसर्जन करावे व सर्व पूजा बंद करावी. आक्षेपार्ह मूर्ती असल्यास प्रथम मार्गदर्शक किंवा मंडळाशी संपर्क साधावा. यानंतर नियम क्रमांक 2 जसाचा तसाच आहे. नंतर 3रा आणि 4था नियम जोडून हा एक नियम बनवण्यात आला. तांत्रिक व मांत्रिक व्यक्तीच्या हाताने तयार केलेले धागेदोरे, ते घरातील असोत किंवा शरीरावरील, लिंबू व इतर पूजेबाबतच्या संपूर्ण वस्तू तोडून फेकाव्यात. आता नियम क्रमांक 6 पासून ते नियम क्रमांक 15 पर्यंत जसेचे तसेच नियम आहेत. व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. नंतर 16वा नियम 2019च्या नियमावलीतील हवन कार्याबाबतच्या नियमात आहे, जसाचा तसाच. नंतर 17वा नियम पहिल्या आवृत्तीत आहेच नाही, कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असावी. नंतर 18वा नियम हवन कार्याबाबतच्या नियमामध्ये जसाचा तसाच आहे. त्याचप्रमाणे 19वा नियमसुद्धा आहे. 20वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे आणि 21वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे. फक्त नियमांची जागा बदलली, कारण नवीन नियमावलीमध्ये नवीन सेक्शन आले. त्यागाच्या कार्यात पाळावयाचे नियम, हवन कार्याबाबतचे नियम, विधवास्त्रीकरिता नियम. म्हणून याबाबतचे जुन्या नियमावलीतील नियम त्या ठिकाणी टाकण्यात आले. जुन्या नियमावलीतील मार्गात येणाऱ्या नवीन सेवकांकरिता नियम संपले. आता मार्ग देणाऱ्या सेवकांकरिता नियम पाहू. मार्ग देणारा सेवक, ज्याला आता मार्गदर्शक म्हटले जाते, त्यातील पहिला नियम आणि 2ऱ्या नियमाला नवीन नियमावलीत या पद्धतीने लिहिला आहे. मार्गदर्शकांनी मार्गात येणाऱ्या नवीन व्यक्तीचे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या दुःखाचे संपूर्ण स्पष्टीकरण ऐकावे. त्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे व मार्गदर्शनाच्या आधारावर सविस्तर चर्चा करून स्वतः निर्णय घेऊन आलेल्या कुटुंबाला मार्गाविषयी संपूर्ण माहिती, नियम व रूपरेषा समजावून सांगावी. मार्गाविषयीची संपूर्ण माहिती, नियम व रूपरेषा समजावून सांगितल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाने माहिती, नियम व रूपरेषा मान्य केल्यानंतरच त्या कुटुंबाला त्याचे दुःखाबद्दल मार्गदर्शन करावे, अन्यथा मार्गदर्शन करू नये. नंतर 3ऱ्या आणि 4थ्या नियमाला जोडून असा नियम बनवण्यात आला की कुटुंबाचे एकमत झाल्याचे व सर्व नियम बंधनकारक असल्याचे कुटुंबातील सर्व सदस्यांनी वचन दिल्यानंतरच प्रथम 11 दिवसाचे साधे कार्य द्यावे. कोणत्याही प्रकारचे त्याग किंवा बंधन देऊ नये. त्यानंतर 21 दिवसाचे कार्य द्यावे. जोपर्यंत कुटुंबातील सर्व सदस्यांना समाधान मिळत नाही तोपर्यंत साधे कार्य सुरू ठेवावे. नंतर 5व्या नियमातील जे पॉईंट आहेत ते 2019च्या नियमावलीतील त्यागाच्या कार्यात पाळावयाच्या नियमात आहेत. नंतर 6वा नियम जसाचा तसाच आहे. 7वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे आणि 8वा नियमसुद्धा जसाचा तसाच आहे. आता मार्ग देणाऱ्या सेवकांकरिता नियम संपले. नंतर महारोग्यांकरिता जे नियम आहेत तेच नियम 2019च्या आवृत्तीत असाध्य रोगवाल्यांकरिता आहेत. यानंतर आता जुन्या नियमावलीतील म्हणजे पहिल्या नियमावलीतील नियम संपले आणि ते सर्व जसेचे तसेच म्हणजे त्याच अर्थासहित आत्ताच्याही नियमावलीत आहेत. म्हणून कोणीही जुन्या नियमावलीतील नियम
बदलवण्यात आले असे म्हणू नये आणि जे कोणी म्हणत असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवावे. नियमावलीवर आणखी बरेच व्हिडिओ बनवू आणि ज्या नियमांवर आक्षेप घेतले जाते त्यांच्यावर चर्चा करू. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.